नमस्कार सर, आपलं स्वागत आहे. आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये आज आम्ही आलो धाराशिवमध्ये आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर मदन कुलकर्णी सर, जे खरं तर त्यांच्या कामाची किंवा त्यांच्या अनुभवाचा रौप्य महोत्सव एका अर्थानं साजरा करतात. म्हणजे थोडक्यात 25 वर्ष त्यांना या क्षेत्रात झालेले आहेत आणि अनेक रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्स, इंडस्ट्रियल प्रोजेक्ट्सवर त्यांनी आजवर काम केलेलं आहे. सो हा सगळा मागचा 25 वर्षांचा अनुभवाचा पट, त्यांचा प्रवास आपण या बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर आज उलगडणार आहोत. सो सगळ्यात आधी मला विचारायला आवडेल ते म्हणजे तुमच्या शैक्षणिक पार्श्वभूमीबद्दल. म्हणजे आपली शाळा कुठली होती, आपले कॉलेज कुठलं होतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे 20-25 वर्षांपूर्वी सिव्हिल इंजिनिअरिंग या क्षेत्रात करिअर करावं किंवा जावं किंवा सिव्हिल इंजिनियर बनावं ही प्रेरणा कुणाकडनं मिळाली किंवा प्रेरणास्थान कोण होतं, काय सांगाल? माझं बेसिक स्कूल एज्युकेशन जे आहे ते सगळं इथेच धाराशिवमध्येच झालं, भोसले स्कूलला. बरं. त्याच्यानंतर 12वी लातूरला दयानंद कॉलेजमध्ये झाली आणि नंतर संभाजीनगरला इंजिनिअरिंगचं शिक्षण झालं गव्हर्नमेंट कॉलेजमधून. बरं. त्यावेळेस खरं तर मला आर्किटेक्ट व्हायचं होतं, परंतु जेव्हा ऍडमिशनच्या वेळेस गेलो तेव्हा कळलं की त्याची एंट्रन्स 3-4 महिने आधी द्यावी लागते. बरं. ठीक आहे, मग आर्किटेक्ट नाही होऊ शकत तर दुसरा सेकंड ऑप्शन म्हणून मग मी सिव्हिल इंजिनिअरिंग हे फील्ड. बरोबर. कारण सुरुवातीपासूनच जस्ट एक फील्ड चांगलं क्रिएटिव्ह वाटतं, त्याच्यामुळे इंजिनिअरिंग फील्डची आवड. पण आता 25 वर्षानंतर पुन्हा असं वाटतं का की आर्किटेक्ट झालो असतो तर किंवा आता सिव्हिल इंजिनियर झालोय तर, असं दोन्ही? नक्कीच. अच्छा, तर ते चांगलं वाटलं असतं. अच्छा, 10-20% फरक. पण ह्याच्यामध्ये इंजिनिअरिंग मध्ये क्रिएशनचा आनंद आहे. बरोबर, अगदी बरोबर आहे. मग त्याच्यानंतरचा प्रवास कसा होता तुमचा, की जेव्हा तुम्ही इंजिनिअरिंग केलं, पासआउट केलं, तेव्हा जनरली कुठे सर्व्हिस प्रॅक्टिस केलीत का मग थेट स्वतःच्या कन्सल्टन्सीला सुरुवात केली का? त्याच्यानंतर काय काय घडामोडी घडल्या? नाही, इंजिनिअरिंग झाल्यानंतर साधारणतः 1 ते 2 वर्ष मी टेक्निकल MPSC थोडं प्रिपेअर केलं. बरं. आणि त्याच्यानंतर स्वतःची कन्सल्टन्सी. मग बायोडाटा ऍब्सोल्युटली तयारच केला नाही. अच्छा, वा. सो नोकरी करायची नाही असंच तुम्ही अगदी ठरवलेलंच होतं? इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलं तेव्हा फर्स्ट इयरलाच ठरवलं होतं की हे करायचं नाही म्हणून. मग पुन्हा जेव्हा धाराशिवमध्ये तुम्ही परत आलात, स्वतःची कन्सल्टन्सी सुरू केलीत, तर मग पहिला प्रोजेक्ट आठवतोय का जो घेतलेला, की जो संपूर्ण जबाबदारी होती त्याच्यावर सिव्हिल इंजिनियर म्हणून, आणि तो प्रसंग तेव्हा त्याची काय आठवण वगैरे असं? ऍब्सोल्युटली आठवतो. हो. देशपांडे सर म्हणून इथल्या तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजचे एक लेक्चरर होते. बरं. त्यांच्या घराचं काम होतं. अच्छा. पण तेव्हा मग बर्डन होतं का? सर पण तेरणा कॉलेज मधलेच आहेत आणि आपण म्हणजे इंजिनियर, तेव्हा आपली तशा अर्थाने एकदा परीक्षा पुन्हा एकदा होती का? बर्डन होतं, परंतु कॉन्फिडन्स पण होता. तो सगळा सुरळीत प्रोजेक्ट पार पडला आणि नंतर त्याच्यानंतर सुरुवात झाली. ओके. सो आता रेसिडेन्शियल प्रोजेक्ट म्हणल्यानंतर तुम्ही इंडस्ट्रियल प्रोजेक्ट सुद्धा काही केलेत. सो या सगळ्या सिव्हिल इंजिनिअरिंगशी रिलेटेड प्रश्नांकडे आता आपण वळूया. त्यातला पहिला प्रश्न आहे म्हणजे तुम्ही या 20-25 वर्षामध्ये काम करताना एक कायम तसा अर्थाने एक प्रॉब्लेम बघितला असेल, तो म्हणजे वर्करचा किंवा कामगारांचा, आणि त्यामध्ये अकुशल कामगार हा त्यातला बराच मोठा घटक आहे. तर या अकुशल कामगारांकडून काम करून घेणं हे कितपत धोकादायक आहे असं तुम्हाला वाटतं, आणि तुम्ही कशी त्या परिस्थिती हाताळता? नाही, त्या परिस्थितीमध्ये आता म्हणजे 25 वर्षापूर्वीची परिस्थिती आणि आजची परिस्थिती याच्यामध्ये खूप फरक झालाय. बरोबर. म्हणजे 2000 ते 2010 या काळामध्ये स्किल्ड लेबर मिळणं त्यातल्या धाराशिव सारख्या ठिकाणी म्हणजे खूपच अवघड होतं. बरोबर. त्या पिरियड नंतर जेव्हा जेव्हा थोडं हा बाहेरचे लेबर यायला लागले, त्याच्यानंतर हा ताण खूप कमी झाला इंजिनियर आणि आर्किटेक्ट लोकांवरचा. परंतु इनिशियल काळामध्ये म्हणजे अगदी ड्रॉइंग घेऊन स्वतः टेप घेऊन तिथं साईटवर सांगावं लागत होती प्रत्येक गोष्ट. बरोबर. आणि त्या केलेल्या आहेत गोष्टी, आणि त्यावेळेस त्या गोष्टींना काही ऑप्शनही नव्हता, पर्याय दुसरा काही नव्हताच. त्याच्यापेक्षा चांगला म्हणजे सेमी स्किल्डच सगळे लेबर होते, त्याच्यामुळे स्किल्ड लेबर तसे नव्हतेच. बरोबर. त्याच्यामुळे साईटवर जाणे, ड्रॉइंग घेणे, टेप घेणे, जागेवर समजून सांगणे, तर पुन्हा रिपीट करायला लावणे, त्याच्याशिवाय काही पर्याय नव्हता. बरोबर. जसा हा अनस्किल्ड लेबरचा एक मुद्दा आहे, तसाच एक मोठा प्रवास तुम्ही या तंत्रज्ञानाचा सुद्धा बघितलेला आहे. कारण जेव्हा 25 वर्षापूर्वी तुम्ही आताच आपण जसं बोललो तर पेपर आणि पेन्सिलने थोडक्यात ड्रॉइंग चालायचे, आणि आता अर्थात काही क्षणार्धात किंवा दिवसाला 2-3 ड्रॉइंग पर्यंत सुद्धा तुम्ही करू शकता. तर या प्रवासाकडे तुम्ही एका दृष्टीने कसं बघता? तंत्रज्ञानाची मदत, त्या तंत्रज्ञानाचा फायदा आता तुम्हाला किती होतो, हा एक. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता पुन्हा असं वाटतं का की काहीतरी या बदलत्या तंत्रज्ञानाबरोबर मला काहीतरी कुठला कोर्स केला पाहिजे किंवा शिकलं पाहिजे, किंवा आता कुठला कोर्स केलाय तुम्ही रिसेंटमध्ये? नाही, रिसेंटमध्ये म्हणजे ह्या 25 वर्षामध्ये कायम काळासोबत थोडा अपडेट स्वतःला ठेवतच गेलो. बरोबर. इनिशियल मला अजूनही आठवतं की पहिली हातानं काढलेली ड्रॉइंग होती, आणि मला वाटतं काहीतरी क्लायंटनं ते मला त्या 4 ब्ल्यू प्रिंट आणि ह्याचे
₹500 दिलेले होते अच्छा. आणि ते काढण्यासाठी जवळपास 2 दिवस गेलेले होते. हो हो परंतु आता काळानुसार खूप फरक पडलेला आहे. वेगवेगळ्या बरोबर. ड्रॉइंगसाठी सॉफ्टवेअर आहेत, 3D साठी सॉफ्टवेअर आहेत. हो म्हणजे जे काम आधी 2-2, 3-3 दिवसात होत होतं ते अगदी 2 ते 3 तासात आता होऊ शकतं. बरोबर. आणि त्याच्यामुळे 3D सॉफ्टवेअरमुळे काय झालं की इंजिनियर्सचा थोडा पुढचा ताण कमी झाला की कस्टमरला तुम्ही क्लायंटला तुम्ही डायरेक्ट व्हिज्युअलाइज करून दाखवू शकता हम्म, की तुमचं घर असं होणार आहे. बरोबर. त्याच्यामुळे पुढचे होणारे जे ताण आहेत, जे गैरसमज आहेत ते खूप कमी झाले. कमी झाले. बरोबर आहे. हा जसा तंत्रज्ञानाचा एक मुद्दा बोललो, कुशल कामगारांचा मुद्दा बोललो, त्याच्यानंतर पुढचा टप्पा येतो तो म्हणजे प्लॅनचा. तर या स्टेजला कन्स्ट्रक्शन मध्ये तर फार महत्व आहे. तुम्ही या प्लॅनिंग स्टेजकडे कसं बघता, त्याला किती महत्व देता आणि त्याच्यावर कसं काम करता? प्लॅनिंग स्टेज म्हणजे अगदी पूर्ण बांधकामाच्या प्रोसेस मधली सगळ्यात महत्वाची स्टेज आहे. हो त्याच्यामध्ये क्लायंट साइड आणि कन्सल्टंट इंजिनियर साइड या दोन्ही बाजूनं त्यावेळी जेवढं डिस्कशन होईल त्यावेळी आपल्याला वाटतं की हा क्लायंट आहे, नाही खूप त्रास देतोय, खूप रिक्वायरमेंट सांगतोय, परंतु तो त्यावेळेस जेवढ्या रिक्वायरमेंट सांगेल तेवढं पुढे एक एक स्टेप आपल्याला जाताना खूप सोपं होतं. कारण बरोबर. त्यावेळेस जेवढ्या रिक्वायरमेंट क्लिअर होतील ते नंतर कॉन्फ्लिक्ट होत नाही. बरोबर. त्याच्यामुळे एकतर क्लायंटनं सुद्धा आपली रिक्वायरमेंट आहे ती प्लॅनिंगच्या स्टेजलाच अतिशय क्लिअर दिलेली पाहिजे किंवा अगदी एक चक्क पेपर घ्यावा की बाबा माझ्या घरामध्ये राहणारे लोक एवढे आहेत, आमच्या बेडरूम एवढ्या पाहिजेत, हॉल ह्या साईजचा पाहिजे, किचन एवढं आहे, किचनला प्लस डायनिंग अटॅच पाहिजे की सेपरेट पाहिजे, ह्याच्या सहित सगळ्या रिक्वायरमेंट दिलेल्या पाहिजे. बरोबर. ह्या रिक्वायरमेंट जेवढ्या आपण क्लिअर देऊ तेवढे कॉन्फ्लिक्ट कमी होतात, प्लॅनिंगला सोपं जातं आणि बरोबर. प्लॅनिंग जेवढी तुम्ही प्रॉपर कराल तेवढा पुढे कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शन आपली कंट्रोलमध्ये राहते. कंट्रोलमध्ये. अचानक जर चेंजेस केले आपण तर शेवटी क्लायंटचेच पैसे जाणार आहेत हो. चेंजेस मध्ये, बरोबर. कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शन त्याच्यामध्ये खूप वाढणार वाढणार आहे. बरोबर आहे. आता हा जो कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शनचा मुद्दा होता तोच पुढे मला न्यायचा आहे, तो म्हणजे बजेटचा. बऱ्याचदा असं होतं की क्लायंटचा आता आजकाल बजेटनुसार घर बांधण्याला ट्रेंड आलेला आहे. किंवा क्लायंट आधीच माझं बजेट सांगतो की माझं बजेट 15 लाख, 18 लाख, 20 लाख आहे, आता याच्यानुसार घर बांधा. तर मग अशा वेळेला तुम्हाला एक क्वालिटी कन्स्ट्रक्शन पण करायचं असतं आणि बजेटही क्लायंटचं सांभाळायचं असतं. मग हे दोन्हीचा समतोल तुम्ही कसा साधता? याच्यामध्ये आता ती जुनी परिस्थिती आणि आताची परिस्थिती याच्यात ह्या गोष्टीचा म्हणजे बजेट हा कन्स्ट्रेंट तसा एक 10 वर्षापूर्वी खूप महत्वाचा होता. म्हणजे ह्या गोष्टीवर त्यावेळेस खूप कॉन्सन्ट्रेट करावं लागत होतं. त्या मानानं आता रेसिडेन्शियल कन्स्ट्रक्शन मध्ये लोक बऱ्यापैकी फ्लेक्झिबल झालेले आहेत, परंतु त्यावेळेस सुद्धा किंवा आता सुद्धा एका बजेट फ्रेम मध्ये जर कन्स्ट्रक्शन बसवायचं असेल तर आपण आरसीसी पर्यंत तरी आपण काही ऍब्सोल्युटली कॉम्प्रोमाइज करूच शकत नाहीत. बरोबर. कॉम्प्रोमाइज किंवा बजेट कंट्रोल जे आहे ते थोडं आफ्टर प्लास्टर ज्या गोष्टी आहेत, फ्लोरिंग असू द्या किंवा इंटेरियर हा पार्ट थोडा नंतर करा, बरोबर. ह्या गोष्टीनुसार आपण थोडं ते बजेट कंट्रोल बजेट करू करू शकतो. बरोबर. आणि ह्या गोष्टीची आपण मी मगाशी जसं म्हटलं की प्लॅनिंग ह्या फेजमध्ये जर आपण जास्त डिस्कशन झालं तर बजेट कंट्रोलवर त्याचा खूप फायदा परिणाम होतो. बरोबर. दुसरं जसं गेल्या 25 वर्षांपासून तुम्ही या क्षेत्रात उत्तमरित्या काम करताय, तसंच तुम्ही आणि हे क्षेत्र बदलतं बघताय, तुम्ही यातलं तंत्रज्ञान बदलताना बघताय. त्याचप्रमाणे तुम्ही धाराशिव सुद्धा एक बदलतानाचं धाराशिव बघितलेलं आहे. मागच्या 25 वर्षाचं धाराशिव आणि 2025 मधलं धाराशिव यामध्ये सुद्धा एक खूप मोठा फरक आहे. तर एक अनुभवी इंजिनियर म्हणून आणि धाराशिवचा नागरिक म्हणून अशा दोन्ही अँगलनं मला प्रश्न विचारायचे, ते म्हणजे एक विकासाचं विजन तुम्हाला जर स्वतःचं विचारलं तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात, ज्या मुद्द्यांवर पुढच्या एक 10 ते 15 वर्षात इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंटच्या दृष्टीनं काम करणं अतिशय गरजेचं आहे असं तुम्हाला वाटतं? इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटमध्ये एकतर अर्बन डेव्हलपमेंटवर खूप लक्ष देणं गरजेचं आहे. बरं. परंतु ह्या 20 ते 25 वर्षात बघतोय मी अर्बन डेव्हलपमेंट त्या मानानं धाराशिवच्या शहराबाबत बघतो तर खूप दुर्लक्षित राहिलेलं आहे. की प्रॉपर प्लॅन्ड सिटी ज्याला म्हणावं आपण, अशी काही फार डेव्हलप झालेली नाहीये. बरोबर. एरिया जे आहेत ते स्कॅटर्ड आहेत, हो. रेसिडेन्शियल कमर्शियल एरिया हे थोडेसे मर्ज होतात. बरोबर. ह्या गोष्टी जर थोड्या झाल्या आणि त्याच्यानंतर म्हणजे आपण एक ऍज अ व्हिजन म्हणून जर बघायचं असेल पुढच्या 10 वर्षाचं 15 वर्षाचं, तर थोडी इंडस्ट्रीयल ग्रोथ होणं गरजेचं आहे. अच्छा. इंडस्ट्रीयल एखाद्या 1-2 मोठ्या इंडस्ट्री जर आल्या तर ओव्हरऑल सगळी इकॉनॉमी बूम होऊ शकते त्याच्यामुळे. बरं. कारण एक इंडस्ट्री आली तर त्याच्यावर अँसिलरी एक 10-20 स्मॉल स्केल इंडस्ट्री अतिशय चांगल्या चालू शकतात. 20-25 स्मॉल स्केल इंडस्ट्री म्हटलं की त्याच्या अजून छोट्या लेवल एम्प्लॉयमेंट जनरेशन खूप चांगलं होतं आणि इनडायरेक्ट बरोबर. जो कॅश फ्लो आहे तो शहरामध्ये खूप चालू राहतो आणि कॅश फ्लो आला की ऑटोमॅटिकली ग्रोथ होते,
रेसिडेन्शियल कन्स्ट्रक्शन वाढतात, ह्या सगळ्याच बरोबर. गोष्टी सायमल्टेनियसली ओघाने येतातच. पण अशा वेळेला मग शासनाकडनं काय अपेक्षा आहे तुम्हाला? असं वाटतं की शासन या सगळ्यासाठी कशा पद्धतीने मदत करू शकतं किंवा पावलं उचलू शकतं? बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर, चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर देणं हे शासनाचंच काम आहे. हो. त्याच्यामुळे शासनानं इन्फ्रास्ट्रक्चर आणि इंडस्ट्रियल ग्रोथ ह्या दोन गोष्टीकडे अतिशय लक्ष दिलं गरजेचं पाहिजे. बरोबर आहे. यानंतर एक तसा एका अर्थानं अवघड प्रश्न आहे पुढचा, म्हणजे की इतक्या वर्षानंतर एकच आयकॉनिक प्रोजेक्ट तुमचा स्वतःचा असं आठवायचं म्हणलं किंवा सांगायचं म्हणलं तर जो करताना एक वेगळा आनंद होता किंवा समाधान होतं किंवा एक स्वतःचा अभिमान वाटला की मी काहीतरी वेगळं करून दाखवलं या प्रोजेक्टमध्ये, असं एखाद्या प्रोजेक्टची आठवण आहे का? तसं एक इथे श्रीयस हॉस्पिटल म्हणून आहे, बरं. डॉक्टर मुळे पेडियाट्रिशियन हो. आहे, त्याचे मित्रच आहेत माझे ते. बरं. एकतर आनंद तिथे ह्या गोष्टीचा होता की प्लॅनिंगला, डिझायनिंगला 100% फ्रीडम होतं मित्र असल्यामुळे. अच्छा. वा. त्याच्यामुळे तो प्रोजेक्ट अगदी चांगला झाला खूप आणि चांगला वेगळा झाला झाला आणि असं. वेगळा झाला. बरोबर. म्हणजे तिथे केलेल्या प्रत्येक गोष्टी म्हणजे तिथे फ्रीडम असल्यामुळं खूप चांगल्या होत्या. म्हणजे प्रत्येक रूम जी आहे ती अगदी पेडियाट्रिक असल्यामुळे ते वेगवेगळ्या केलेल्या आहेत. वेगवेगळ्या. की रूम मध्ये कार्टून्स, पेंटिंग, ह्या अच्छा. सगळ्या गोष्टी खूप छान Very केल्या. good. म्हणजे अगदी 15 वर्षापूर्वी संपलेला तो प्रोजेक्ट आहे, परंतु आज जरी तिथलं इंटेरियर बघितलं तर असं वाटत नाही की 15-20 वर्षापूर्वी पूर्वीचं ते जुनं इंटेरियर इंटेरियर आहे आहे. असं बरोबर वाटत आहे. नाही. हा जसा एक प्रोजेक्ट आहे तसा एखादा प्रोजेक्ट असा आठवते का की जो करताना काहीतरी अडचणी आल्या, समस्या आल्या किंवा काहीतरी आव्हान आलं आणि त्या आव्हानावर तुम्ही कशी मात केलीत, असा एखादा प्रसंग? मग ते नैसर्गिक आव्हान असेल किंवा काही कामगारांच्या बाबतीतलं, तंत्रज्ञानाच्या बाबतीतलं? तसा एक मेजर प्रोजेक्ट असेल तर आपलं माझ्याकडे पीएमसी होती. बरं. पंढरपूरचा जो 65 एकर वारी तळ आहे हो. त्याची पूर्ण पीएमसी होती. बरं. त्याच्यामध्ये आव्हानं एकतर ते गव्हर्नमेंट काम असल्यामुळं नंबर ऑफ एजन्सीज इन्व्हॉल्ड खूप होत्या. बरं. की म्हणजे बीएनसीचं क्वालिटी कंट्रोलला असायचं काम, एमटीडीसीचं होतं, हो. प्लस कलेक्टर ऑफिसचा कायम रिव्ह्यू असायचा आणि अच्छा. वारी जवळ आलेली असल्यामुळं कामाचंही प्रेशर होतं. आणि त्याच्यात मेजर काय झालेलं होतं की प्री टेंडर आणि पोस्ट टेंडर ह्या कन्सल्टन्सी दोन्ही वेगळ्या होत्या. बरोबर. आणि प्री टेंडर कन्सल्टन्सीनं ठीक आहे, आता त्यांची चूक म्हणायचं काय नाही, पण हो. त्यांनी तिथे एकतर ती नदी काठाला लागूनच सगळी साईट होती बरोबर. आणि जवळपास 25 ते 30 फूट पूर्ण काळी माती होती. हो हो. आणि प्री टेंडर मध्ये तिथे आरसीसी डिझाईन मध्ये इंडिव्हिज्युअल फुटिंग घेतलेल्या होत्या, जे की तिथं ऑन चुकीचं साईट आहे. शक्यच नव्हतं. बरोबर. मग त्याच्यानंतर जेव्हा मी ओव्हरऑल टेंडर बघितलं, डिझाईन्स बघितली, तेव्हा ते घेऊन अगदी मुंबईच्या हेड ऑफिसला गेलो. तिथल्या सीईना, ईना या सगळ्या गोष्टी समजून सांगितल्या की हे तिथं शक्यच होणार नाही. जेव्हा टेक्निकल विंगने ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या तेव्हा ती पूर्ण डिझाईन रिवाईज करायला परवानगी दिली. अच्छा. पूर्ण ते एक्सकॅव्हेट केली पूर्ण बरोबर. माती, खाली सोलिंग करून स्ट्रीप फुटिंग घेऊन पूर्ण ते नंतर केलं. आणि प्रोजेक्ट तो केला. प्रोजेक्ट संपल्यानंतर अगदी सीईनी सुद्धा मला अप्रिशिएट केलं की वा. तू वेळेवर हे मला सगळं ते केलं, चूक सांगितलं. लक्षात आणून दिलीस. बरोबर बरोबर. त्यामुळे क्या बात आहे. सो पुढचा प्रश्न असा आहे की आता या 25 वर्षानंतर, या अनुभवानंतर, एक वडिलकीच्या नात्यानं पण असेल आणि एक अनुभवी इंजिनियर म्हणून पण असेल, जर या क्षेत्रात पहिलं पाऊल ठेवणाऱ्या ज्युनियर इंजिनियरना तुम्हाला काही सल्ला द्यायचा असेल तर काय सल्ला द्याल या क्षेत्रात येण्यापूर्वी? क्षेत्र खूप चांगलं आहे, क्रिएटिव्ह फील्ड आहे. हो. खरंच क्रिएशनला खूप चांगला स्कोप आहे. हम्म. फक्त आपण नॉलेजच्या बाबतीत कायम अपडेट राहिलं पाहिजे. बरं. मार्केटमध्ये येणारे नवीन ट्रेंड्स जे आहेत त्याला आपण अपडेट राहिलं पाहिजे. आणि बेसिक आपलं जे इंजिनिअरिंग नॉलेज आहे ते आपण खूप साऊंड ठेवलं पाहिजे. बरं. म्हणजे त्या बाबतीत कुणीही आपली काही चूक काढू नये. बरोबर आहे. त्याच्यात आपण खूप कॉन्फिडंट राहिलं पाहिजे. आणि जेव्हा आपण ऍज अ कन्सल्टंट म्हणून प्रॅक्टिस करतोय तेव्हा सगळ्या गोष्टी, प्रत्येक गोष्टीचे प्रोज कॉन्स आपण क्लायंटला खूप सांगणं गरजेचं आहे की जेणेकरून इंजिनियरची त्या साईटवर का गरज आहे हे त्या क्लायंटला कळलं पाहिजे. बरोबर. दुसरं, या फील्डमध्ये आता कन्स्ट्रक्शनमध्ये स्टील हा अतिशय महत्वाचा पार्ट आहे. तर आणि आपण ज्या क्षेत्रात होते, जसं तुम्ही मगाशी ब्लॅक कॉटन सॉइलचं सांगितलं त्याप्रमाणे भूकंप प्रवण क्षेत्र आहे, तर त्यामध्ये स्टील निवडताना तुम्ही काय पॅरामीटर्स बघता किंवा त्याची गुणवैशिष्ट्य काय सांगाल आणि मग तुम्ही हे स्टील निवडता ते बघून कन्स्ट्रक्शनसाठी? नाही, नॉर्मली मी प्रॅक्टिसमध्ये जास्त गव्हर्नमेंट प्रोजेक्ट केल्यामुळं स्टील नॉर्मली सगळं ISI ग्रेड आणि रेग्युलर टेस्टिंग वगैरे ह्या गोष्टीची खूप चांगली सवय आहे. बरोबर. शक्यतो ग्राहकांनी सुद्धा ISI स्टीलच निवडावं. बरोबर. जे की रिसायकल्ड वगैरे नसावं. ह्या गोष्टी आपणच ॲज अ इंजिनियर म्हणून आपण ग्राहकांना, जे घर बांधतात त्या लोकांना समजून सांगितलं पाहिजे की ह्या गोष्टींमध्ये काय फरक आहे ते आपण सांगितलं पाहिजे. बेसिक लोकांना वाटतं 4-5 रुपयाचा फरक आहे, परंतु तो फरक कुठे कॉम्पेन्सेट होणार आहे ही आपली जबाबदारी की त्यांना आपण समजून सांगितलं पाहिजे. बरोबर.
आणि आयकॉन स्टील तुम्ही कुठल्या प्रोजेक्टवर वापरले का, तुमचा एक प्रॉडक्ट म्हणून आणि सर्व्हिस म्हणून पण कसा होता अनुभव? दोन्ही गोष्टी चांगल्या आहेत. 2-3 प्रोजेक्टवर गेल्या वर्षी वापरलेला आहे. ओके. प्रोडक्टही चांगलं आहे आणि सर्व्हिसेस सर्व्हिसेस ऍब्सोल्युटली चांगले आहेत. बेटर दॅन प्रोडक्ट. क्या बात आहे. सो हे होते इंजिनियर मदन कुलकर्णी सर. आणि मी म्हणलं तसं 25 वर्षाचा जेव्हा अनुभव असतो तेव्हा त्या गप्पा किंवा तो अनुभव अशा छोट्या किंवा कमी वेळेत सांगणं खरं अवघड असतं, पण त्यांनी अतिशय मोजक्या महत्वाच्या शब्दांमध्ये तो सगळा अनुभव सांगितला, त्यांच्यावर आजवर आलेल्या कामाचा अनुभव सांगितला. आणि सगळ्यात महत्वाचं, या क्षेत्रात जे नवीन तरुण इंजिनियर येत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा महत्वाचा सल्ला आहे, ते म्हणजे या काळाबरोबर जायचं असेल, या स्पर्धेच्या युगात टिकायचं असेल तर स्वतः अपडेट होत राहणं सतत महत्वाचं आहे, कारण हे क्षेत्र रोज बदलतंय, यातलं तंत्रज्ञान बदलतंय. पुन्हा एकदा आपले मनपूर्वक आभार की तुम्ही या बिल्ड आयकॉन प्लॅटफॉर्मवर आलात, आपले विचार मांडलेत. तो येणाऱ्या भविष्यात सुद्धा असेच आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या हातून घडावेत हीच आयकॉन स्टील कडून मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू.